आपण खरंच काजवे पाहू शकणारी शेवटची पिढी आहोत का? काही शास्त्रज्ञांचं तर असंच म्हणणं आहे. महाराष्ट्रात मे जूनच्या काळी भीमाशंकर, राजमाची, भंडारदरा, पुरुषवाडी आणि माळशेज घाटासारख्या ठिकाणी आपल्याला या काजव्यांचा नजारा बघायला मिळतो. भंडारदरामध्ये तर फायरफ्लाईज फेस्टिवल सुद्धा होतो. हा फेस्टिवल काही सरकारने अधिकृतरित्या आयोजित केलेला नाहीये, तर अनेक प्रायव्हेट कंपनीज या फायरफ्लाईज फेस्टिवलच्या नावाखाली अनेक टूर्स ऑर्गनाईज करतात. काही रिपोर्ट्सनुसार दरवर्षी तब्बल 2 लाख पर्यटक हेच काजवे बघण्यासाठी भंडारदरा आणि आसपासच्या परिसरात येतात. या काजव्यांचं आयुष्य फक्त 3 आठवड्यांचं असतं आणि ते ज्या काळात चमकतात तो काळ त्यांच्या प्रजननाचा असतो. या प्रजातीचे नर फक्त उडू शकतात आणि मादी जमिनीवर असतात. पण अनियंत्रित पर्यटन, लाईटमुळे होणारं पोल्युशन, झाडांची कत्तल आणि हवामान बदल या सगळ्यांमुळे या काजव्यांची संख्या कमी होते. ही धोक्याची घंटा अनेक वर्ष वाजवली जाते. फायरफ्लाईज फेस्टिवलच्या नावाखाली जंगलातली गर्दी या काजव्यांच्या मादींना अक्षरशः तुडवते. पर्यटन ही एक दुधारी तलवार आहे. त्यामुळे स्थानिकांना उत्पन्न मिळू शकतं, पण त्यांनी पर्यावरणाची हानी सुद्धा होऊ शकते. भंडारदऱ्यातले स्थानिक मुख्यतः शेती करतात आणि या सीझनमुळे पर्यटनामुळे त्यांना अधिक उत्पन्न मिळतं. पण जर हे काजवेच उरले नाहीत तर त्यांना ते सुद्धा गमवावं लागेल. पण याचा अर्थ ही चमकणारी प्रजाती नष्ट होणार आहे का? तर तसं देखील नाहीये. तमिळनाडूतल्या अन्नामलाई टायगर रिझर्व्ह मध्ये काम करणारे श्रीराम मुरली, जे इंटरनॅशनल युनियन फॉर कन्झर्वेशन ऑफ नेचर IUCN चे फायरफ्लाईज एक्सपर्ट आहेत, यांच्या मते आपल्याला जगभरात आजही मोठ्या प्रमाणात हे फायरफ्लाईज बघायला मिळतात. आपण काजवे पाहू शकणारी शेवटची पिढी आहोत हा दावा म्हणजे एक अतिशयोक्ती आहे. पण हो, लाईट पोल्युशनमुळे या काजव्यांचं अस्तित्व धोक्यात आहे यात काही शंका नाही. म्हणजेच काळजी करायचं कारण नाही असं देखील नाहीये. पर्यटनावर नियंत्रण आणून या काजव्यांना वाचवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. कळसुबाई हरिश्चंद्रगड भागात रात्री 9 वाजल्यानंतर जंगलामध्ये पर्यटकांना जाण्यापासून बंदी केली जाते. पण पुन्हा एकदा हे नियम पाळण्याची जबाबदारी पर्यटकांची आणि टूर कंपन्यांची आहे. नाहीतर या काजव्यांचा प्रकाश कायमचा नाहीसा होईल.